राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कारणामुळे निवडणुका रखडल्याने आता या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 20 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत अधिसूचना राजपत्र प्रसिद्ध केली आहे. निर्णयातील महत्त्वपूर्ण मुद्दे असे आहेत की विद्यमान सरपंचांना संधी, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तिथे विद्यमान सरपंचाची 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा निवडणुका होऊन नवीन पंचायत स्थापन होईपर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 151 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना CO या नियुक्तींचे आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सरपंच सेवा संघाच्या लढ्याला यश. या निर्णयामुळे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संघटित चळवळीने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि ग्रामीण विकासाचा गाडा अविरत चालू ठेवण्यासाठी ही मागणी लावून धरली होती. ग्रामीण विकासाला गती मिळणार. सहसा ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर सरकारी प्रशासकाची नियुक्ती केली जाते. मात्र स्थानिक परिस्थितीची जाण असलेल्या लोकप्रतिनिधींनाच सरपंच व सदस्य प्रशासकीय जबाबदारी सोपवल्यामुळे गावातील विकास कामे रखडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे.